या महिन्याच्या कालावधीपर्यंत आम्ही वाढवत आहोत, म्हणजे 30 एप्रिलपर्यंत ती मुदत. वा मॅडम, तुम्ही ज्यांची ई केवायसी चुकली आहे त्यांना तुम्ही 1 महिने वाढून देताय. अजून आता कोणाचीच राहिली नाहीये, सगळ्यांना केलेली आहे. मग आता माझे लाडक्या बहिणी ज्या पहिल्यापासून ई केवायसी केले नाही त्यांच्यासाठी तुम्ही काय केलं? काहीच केलं नाही. त्या लाडक्या बहिणी पात्र आहेत, फक्त त्यांची चुकी काय आहे, त्यांनी पहिल्यांदा ई केवायसी केल्या नव्हत्या. आणि कारण फक्त एवढाच होता की त्यावेळेस साईट चलत नव्हत्या. नोव्हेंबर डिसेंबर तुम्ही दिलं होतं त्या महिन्यामध्ये ई केवायसी करून घ्या म्हणून. त्या दिवशी साईट चलत नव्हत्या, कारण की लाडक्या बहिणीला ओटीपी यायचं तर दाजीला यायचं नाही, दाजीला आलं तर साईट चालायची नाही. किती दिवस माझ्या लाडक्या बहिणी सेंटरला जाऊन चक्रा मारल्यात, खूप चक्रा मारल्यात. काही लाडक्या बहिणींचे आधार कार्ड लिंक नव्हते, लिंक केल्याच्या नंतर साईटच बंद झाली. तर तुम्ही त्यांच्यासाठी ई केवायसी नवीन पोर्टल का तयार करू शकत नाही? बघा माझ्या कमेंट मध्ये किती लाडक्या बहिणी येतं. खूप लाडक्या बहिणी राहिलेल्या आहेत, पात्र आहेत पण अपात्र झाले. कशामुळे? कारण की तुम्ही अपात्र काऊन केलं? कारण की तुमची तिजोरी खाली होऊन जाईल ना. कारण की तुम्ही ई केवायसी आता दुरुस्ती चालू केली, तसं तुम्ही नवीन ई केवायसी काऊन नाही चालू करू? तुम्ही ई केवायसी चालू काऊन करू शकत नाही? कारण की तुमची तिजोरी कमी होईल. द्यायचं असलं तर सगळ्याला द्या, कारण की एका पंक्तामध्ये बसवायचं आणि अर्ध्याला वाढायचं आणि अर्ध्याला वाढायचं नाही. तर कसं वाटायला मॅडम? साहेब जरा विचार करा लाडक्या बहिणींचा. लाडक्या बहिणी फक्त मानायचंच नसतं, तर ते पूर्ण करावं लागते.